to see direct and indirect speech of इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच काय, इंट्रागेटिव्ह सेंटेन्सचं आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे, नाही का. आता दिलेलं वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये असेल तर इनडायरेक्ट मध्ये कसा बदल करायचा याविषयी माहिती बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, सर्व विद्यार्थ्यांना हॅपी न्यू इयर. सर्वांना हे नवीन वर्ष जे आहे, हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, प्रगतीचं आणि यशाचं जावं. विशेष म्हणजे आणि छान अभ्यास करा. आणि आजच्या तारखेपासून एक संकल्प तुम्हाला तयार करायचा आहे की डेली तुम्ही अभ्यास करणार, नाही का. डेली तुम्हाला रोज अभ्यास करावा लागेल. रोज अभ्यास करायचा हा संकल्प करा की जेणेकरून आपली त्यामध्ये काय होईल, टक्केवारी वाढेल. अभ्यासाची टक्केवारी वाढेल. तुमचं यश सुद्धा छानपैकी वृद्धिंगत हो, तुमच्या यशामध्ये सुद्धा चांगली वाढ हो, अशी मी आजच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने इच्छा व्यक्त करते आणि मनपूर्वक शुभेच्छा देते तुमच्या या अभ्यासाच्या कार्यासाठी. मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी. छानपैकी अभ्यास करा सगळ्यांनी, ठीक आहे. चला तर आजच्या तासामध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमधील इंट्रागेटिव्ह सेंटेन्स या विषयी माहिती जाणून घेऊया. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स याविषयी माहिती जाणून घेऊया. लेट अस सी. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मधील आपण कोणता भाग शिकत आहे विद्यार्थी मित्रांनो, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. आता पेपरमध्ये तुम्हाला इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, आता इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नेमकं काय असते, ते इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याचे किती प्रकार पडतात. प्रश्नार्थक वाक्य जे आहे तर याचे प्रकार किती पडतात. हाऊ मेनी टाइप्स ऑफ इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, किती प्रकार असतात प्रश्नार्थक वाक्याचे. तर प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात. देर आर 2 टाइप्स ऑफ इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. तर फर्स्ट, पहिले सुरुवातीला आपण बघून घेऊया एक व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन याला काय म्हणतात बरं. व्हर्बल क्वेश्चनला, व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय असते, तर व्हर्बल क्वेश्चन म्हणजे या ठिकाणी असं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की ज्या वाक्याच्या सुरुवातीला WH शब्द सोडून बाकी कशानेही सुरुवात होत असेल तर अशा वेळेस त्याला म्हणायचं व्हर्बल क्वेश्चन. म्हणजेच काय, व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्न. क्रियापदाने सुरू होणारे प्रश्न. सुरू होणारे प्रश्न हे प्रश्नार्थक असणार 100%. पण या ठिकाणी तुम्हाला WH शब्द सोडून कोणताही असेल. आता WH शब्द सोडून कोणते शब्द असतात, सहाय्यकारी क्रियापद कोणती असतात, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला असेल, नाही का. WH शब्द सोडून दुसरा कोणता प्रश्न असेल, कशा निर्माण होणार आहे, तर WH शब्द सोडून बाकी कोणत्याही शब्दाने सुरुवात झाली असेल सहाय्यकारी क्रियापदाने, तर ते जे दिलेले वाक्य असते ते म्हणजे कोणतं असते, तुमचं व्हर्बल क्वेश्चन मध्ये असते, ठीक आहे. मग आता व्हर्बल क्वेश्चन मध्ये सुरुवात होणारे शब्द कोणते असतात बरं, याविषयी माहिती जाणून घेऊया. चला, याच्यामध्ये सगळ्यात पहिले एम जी टू बी फॉर्म आहे, इज, आर, वॉज, बिअर, हॅव, हॅज, हॅड, shall, should, will, would, may, might, must. तर यापैकी कोणताही शब्द डायरेक्ट स्पीच मध्ये वाक्याच्या सुरुवातीला येत असेल आणि यापैकी सुरुवात झाली असेल तर ते दिलेला जो प्रश्न आहे डायरेक्ट स्पीच मधील, तर तो दिलेला प्रश्न हा सरळ सरळ समजायचा की व्हर्बल क्वेश्चन मधील आहे म्हणून. बघा, पुन्हा बघा, म्हणजे त्याला आपण टू बी फॉर्म म्हणतो. एम, इज, आर, वॉज, वेअर ही टू बी फॉर्म झालेली आहे. यानी जरी सुरुवातीला येत असेल, प्रश्नाच्या सुरुवातीला हे जरी येत असेल तरीही ते समजायचं की दिलेलं वाक्य हे व्हर्बल क्वेश्चन मध्ये आहे. हॅव, हॅज, हॅडनी जरी सुरुवात झाली असेल, जे की टू हॅज फॉर्म आपण त्याला समजतो, तर ते सुद्धा वाक्य व्हर्बल क्वेश्चन मध्ये
त्याचबरोबर जे काही मॉडल ऑक्झिलरी आहे, आता शॉल, शूड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, तर हे जे आहे कॅन, कुड जे आहे हे सुद्धा वाक्यांच्या सुरुवातीला आले असेल, म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला आले असेल, याने जरी सुरुवात झाली असेल तरी ते वाक्य सुद्धा कोणतं असते तुमचं व्हर्बल क्वेश्चनचे असते, नाही का. आता आणखी एक पार्ट सुटलेला आहे, तो म्हणजे कोणता, टू डूज फॉर्म. टू डूज फॉर्म माहिती असेल तुम्हाला, जसं की कोणते असतात, डू, डज आणि डीड. यापैकी जर सुरुवात झाली असेल तरी देखील तो जो प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा कशामध्ये येईल, तो प्रश्न सुद्धा व्हर्बल क्वेश्चन मध्ये येईल. आता ही फक्त तुमची काय झाली आहे, ओळख झालेली आहे की व्हर्बल क्वेश्चन कसा ओळखायचा, हाऊ टू आयडेंटिफाय व्हर्बल क्वेश्चन. म्हणजे व्हर्बल क्वेश्चन कसा ओळखणार आपण, तर ही ट्रिक्स झाली आहे. सरळ सरळ लक्षात घ्यायचं, ही ट्रिक्स आहे. जर टू बीज फॉर्मनी सुरुवात झाली असेल, त्याचबरोबर टू हॅज फॉर्मनी सुरुवात झाली असेल, किंवा मॉडल ऑक्झिलरी यांनी सुरुवात झाली असेल, किंवा टू डूज फॉर्मनी सुरुवात झाली असेल, तर अशा वेळेला दिलेला प्रश्न जो आहे तो दिलेला प्रश्न हा इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये व्हर्बल क्वेश्चनचा आहे असं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मग आता पेपरमध्ये प्रश्न डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच जर येत असेल, प्रश्न विचारत असताना पेपरमध्ये जर वाक्य आलं असेल, तर अशा वेळेस नेमकं काय विचार करायचं, ते कशा पद्धतीने येणार याविषयी माहिती जाणून घेऊया. ही said to रितेश, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, विल यू गो टू स्कूल. बघा, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच बनवायचं आहे. दिलेलं वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये आलेलं आहे. ही सेड टू रितेश, फॉर एक्झाम्पल म्हणजे बघा, ही सेड टू रितेश विल यू गो टू स्कूल. त्याने रितेशला विचारलं, तू शाळेला जाणार का, असा प्रश्न केलेला आहे. हे झालं तुमचं डायरेक्ट स्पीचचं वाक्य. याला आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये मोड करत असताना कशा पद्धतीने आपण करणार, सगळ्यात पहिले काय लक्षात घ्यायचं आहे, दिलेल्या वाक्याचा टाईप लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला या रिपोर्टिंग स्पीचवरून लक्षात आलेलंच असेल. तुम्हाला रिपोर्टिंग स्पीच मध्ये कशाने सुरुवात झाली आहे यावरून वाक्याचा प्रकार लक्षात आलेलाच असेल. इथे सुरुवातीला काय आलेलं आहे, विल. विल हे काय झालेलं आहे, मॉडल ऑक्झिलरी झालेलं आहे. म्हणजेच ते जे वाक्य आलं डायरेक्ट स्पीच मध्ये कोणत्या याच्यातलं आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे, राईट. हे तुमच्या एवढं लक्षात आलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, रिपोर्टेड व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच हे तुमच्या लक्षात आलेलं असेल, कारण याच्याबद्दल आपण मागील 2-3 व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच शिकत असताना. तर अशा वेळेस रिपोर्टिंग स्पीचमध्ये हे जे रिपोर्टिंग स्पीच आहे कशाने सुरुवात झालेली आहे, विलने सुरुवात झालेली आहे. विल हे एक मॉडल ऑक्झिलरी आहे. विल हे काय आहे, एक मॉडल ऑक्झिलरी आहे. जर अशा वेळेस मॉडल ऑक्झिलरी सुरुवात झाली असेल तर ते दिलेलं वाक्य काय म्हणून असणार, तर व्हर्बल क्वेश्चन मध्ये येईल. इंट्रॅगेटिव्ह पॅटर्न आहे आणि इंट्रॅगेटिव्ह पॅटर्न मधील व्हर्बल क्वेश्चनचं वाक्य आहे. मग आता याला इनडायरेक्ट करत असताना कशा पद्धतीने करणार आपण, बघा, ही सेड टू रितेश, कोणी कोणास म्हटलं सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं. हिने कोणाला म्हटलेलं आहे, रितेशला म्हटलेलं आहे. या दोघांचं कन्व्हर्सेशन आहे, या दोघांचं संभाषण सुरू आहे. तर सेड टू आलेला असेल, आपण प्रश्न हा विचारत असतो. प्रश्न काय करत असतो आपण विद्यार्थी मित्रांनो, विचारतो असल्यामुळे इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स मध्ये रिपोर्टेड व्हर्ब म्हणून कोणता शब्द वापरायचा तुम्हाला, आस्क घ्यायचा आहे. या ठिकाणी काय वापर करावा लागणार आहे तुम्हाला, सेड टू काढून आस्कड घ्यायचं. बघा कसं होईल, ही आस्कड. इथे ईडी काय लागलेलं आहे, कारण इथे जे येणारं जे डायरेक्ट स्पीच मधलं रिपोर्टेड व्हर्ब आहे हे कसं आहे, कोणत्या टेन्स मध्ये दिसते आहे, पास्ट टेन्स मध्ये. हे पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळे इथे सुद्धा काय आलेलं आहे, याला पास्ट टेन्स केलेला आपण, म्हणजे ही आस्क रितेश. प्रश्न हा आपण सांगत नसतो, प्रश्न काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो, आपण विचारत असतो. प्रश्न हा आपण विचारत असतो, त्यामुळे इथे काय घेतलेलं आपण, आस्क. आता तुम्ही म्हणाल रिपोर्टिंग स्पीच जोडण्यासाठी दॅट घ्यायचं का मॅडम, इथे दॅटचा वापर करता येणार नाही. का करता येणार नाही, कारण आपला टाइप्स चेंज झालेला आहे. आतापर्यंत मागील व्हिडिओमध्ये आपण जे काही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचची वाक्य बघितली होते ती सगळी वाक्य कशी होती, 2-3 लेक्चर पूर्वी आपले सगळे जे डायरेक्ट इनडायरेक्टचे जे वाक्य आपण बघितले होते ते सगळे वाक्य कसे होते, ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे होते, विधान वाक्याचे होते. त्यामुळे 2 वाक्य जॉईन करण्यासाठी आपण कोणता शब्द वापरलेला होता, दॅट वापरलेला होता, आठवते. हां, पण आता इथे आपल्याला दॅट घेता येणार नाही. मग अशा वेळेस कोणतं आपण कंजेशन यूज करणार आहे, तर वाक्याच्या सुरुवातीला जर
हेल्पिंग वर्बनी सुरुवात झाली असेल किंवा मॉडेल वर्बनी जर सुरुवात झाली असेल तर दोन वाक्य जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, इफचा वापर करा. एकतर इफ वापरू शकता विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्ही वेदर हा शब्द वापरू शकता. पण जनरली मुलं वेदर लिहित असताना बऱ्याच वेळा मिस्टेक करतात, म्हणून त्या ठिकाणी मिस्टेक करतात, त्यामुळे त्या ठिकाणी इफचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी आन्सर लिहू शकता, जॉईन करू शकता. इफ विल यू गो टू स्कूल दिलेलं आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट करायचं असते तर त्या प्रश्नार्थक वाक्याला स्टेटमेंटमध्ये तयार करायचं. स्टेटमेंटमध्ये तयार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मनामध्ये किंवा रफमध्ये विधान वाक्य तयार करायचं. विधान वाक्य कसं तयार होईल, पहिले सब्जेक्ट घ्यायचा, यातला सब्जेक्ट कोणता झाला, यू, म्हणजे तुमचं सरळ वाक्य कोणतं होईल, कसं होईल, यू विल गो टू स्कूल, असं तुमचं काय होईल, सरळ वाक्य होईल. म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने करावं लागेल. मग बघा, मग यातला सब्जेक्ट कोणता आहे, यू, कोणाला म्हटलेला आहे, रितेशला. मग रितेशसाठी इथे काय प्रोनाउन यूज करावं लागेल आपल्याला, यूचा बदल कट करून ही. इथे विल आलेला आहे. रिपोर्टेड वर्ब कसा आहे, पास्ट टेन्स मध्ये आहे, म्हणून विलचा पास्ट टेन्स वुड. इथे वुड घेतल्यानंतर वर्ब घ्या, गो, नंतर टूचं टू आणि स्कूलचा स्कूल. शेवटी मात्र तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह देता येणार नाही, तर तुम्हाला काय द्यावं लागेल, फुल स्टॉप द्यावं लागेल. तिथे तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह देता येणार नाही. जरी तुम्ही इंट्रागेटिव्ह सेंटेन्स सोडत असाल तरी देखील त्या ठिकाणी एंड ऑफ द सेंटेन्स डोंट यूज क्वेश्चन मार्क. वाक्याच्या शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क अलाउ करता येणार नाही, क्वेश्चन मार्क देता येणार नाही. ओनली यू यूज फुल स्टॉप. म्हणजेच काय, इनडायरेक्ट स्पीच त्याचं कसं होत आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये तयार होत आहे. ठीक आहे, चला आन्सर बघा कसं झालेलं आहे. ही आस्क्ड रितेश इफ ही वुड गो टू स्कूल. आता हे झालं तुमचं साधं वाक्य, म्हणजे कसं आहे, ज्या वाक्यामध्ये नॉट वगैरे कोणतंही आलेलं नाही आहे, साधं वाक्य आलेलं आहे. जर वाक्यात जर नॉट आलेला असेल तर अशा वेळेस निगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करणार आपण त्याविषयी माहिती बघूया. एक्झाम्पल, ही आस्क्ड द मॅन, कॉमा इनटू कॉमा मध्ये, डोंट यू नो दिस. बघा, सगळ्यात पहिले वाक्याचा प्रकार बघा. दिलेलं वाक्य हे व्हर्बल क्वेश्चनचं आहे, विथ निगेटिव्ह आहे, कारण इथे निगेटिव्ह येणारा शब्द कोणता आलेला आहे, डोंट आलेला आहे. आलं लक्षात. आताच आपण पहिलं वाक्य जे शिकलो आहे ते कसं शिकलेलं आहे, व्हर्बल क्वेश्चनचं होतं, पण कसं आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं. पण इथे कसं आलेलं आहे आता, निगेटिव्ह. जर निगेटिव्ह आलेलं असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात बघा. इथे ऑलरेडी रिपोर्टिव्ह वर्ब कसा दिलेला आहे, आस्क आहे. जशा तसं ही आस्क, इथे तुम्हाला पुन्हा सेट टू करायची गरज नाही बरं. आस्कचं आस्कच घ्यायचं. ही आस्क द मॅन घेतला आपण, द मॅन. ही आस्क द मॅन हे घेतल्यानंतर दोन वाक्य पुन्हा जॉईन करायसाठी काय घ्यायचं, इफ घ्यायचं. इथे इफ घेतल्यानंतर या वाक्याला सरळ वाक्य तयार करायचं. म्हणजे पहिले सब्जेक्ट घ्यायचा, नंतर जर वाक्यात हेल्पिंग वर्ब आलं असेल तर हेल्पिंग वर्ब घ्या, नंतर वर्ब घ्या, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं. ठीक आहे, चला मग याचं सरळ वाक्य करत असताना साधी ट्रिक लक्षात घ्यायची. पहिले सुरुवातीला वाक्याचा सब्जेक्ट ओळखायचा. सब्जेक्ट कोणता, यू. कोणी कोणास विचारलं, ही आस्क्ड द मॅन, त्याने त्या मनुष्याला विचारलं, म्हणजे या मॅनसाठी हा यू इथे आलेला आहे, म्हणजे यूचा बदल या मॅन नुसार करायचा आहे. एक पर्सन आहे म्हणून यूचा बदल काय लिहिते, ही. पण इथे डोंट आलेला आहे, म्हणजे आपल्याला नॉट कट करता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. मग अशा वेळेस काय करायचं, डू हे काय झालेलं आहे, प्रेझेंट फॉर्म झालेला आहे, तर डूचा पास्ट टेन्स करायचं. डूचा पास्ट टेन्स काय करायचा आहे, कारण रिपोर्टिव्ह वर्ब कसा आहे, पास्ट टेन्स मध्ये, म्हणजे डूचा पास्ट टेन्स काय होईल, डिड. आणि इथे काय लागून आलेलं आहे, एन अपॉस्ट्रोफी. जशा तसं एन अपॉस्ट्रोफी घ्यायचं, म्हणजे ही डिडंट. नोचा बदल नो. आता इथे काय आलेलं आहे, धिस. पण आपल्याला डायरेक्ट स्पीच मध्ये धिस आलेला आहे, पण इनडायरेक्ट करत असताना धिसचा बदल काय होतो विद्यार्थी मित्रांनो, दॅट. चुकूनही धिस लिहू नका. जर तुम्ही इथे धिस लिहिलं तर तुमचे आन्सर काय होते, त्या ठिकाणी रॉंग होईल. म्हणजे धिसचा बदल दॅट झालेला आहे, शेवटी फुल स्टॉप. आजच्या तासामध्ये आपण इंट्रागेटिव्ह सेंटेन्स मधील दोन टाइप्स असतात. या दोन टाइप्स मधील पहिला टाइप आपण लक्षात घेतलेला आहे. पहिला टाइप कोणता बघितला आपण, व्हर्बल क्वेश्चन. आता व्हर्बल क्वेश्चन नेमका काय असतो, सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्न. त्याचे इनडायरेक्ट करत असताना त्या ठिकाणी दिलेलं वाक्य हे कसं आलेलं आहे ते लक्षात घ्यायचं. सुरुवातीला येणारे जे काही प्रश्न असतील
म्हणजे त्या ठिकाणी शब्द कोणता आहे बा, तर WH शब्द सोडून सगळे जर असेल तर त्यापैकी कोणताही शब्दांनी सुरुवात झाली असेल तर ते सहाय्यकारी क्रियापदांनी सुरुवात झाली असेल तर सरळ लक्षात घ्यायचं का दिलेलं वाक्य हे व्हर्बल क्वेश्चनचं आहे. रिपोर्टेड व्हर्बमध्ये से टू चा बद्दल काय करायचं आहे, तुम्हाला आस्क घ्यावं लागेल. तुम्हाला से टू चा बद्दल या ठिकाणी टोल घेता येणार नाही. दोन वाक्य जॉईन करायसाठी इफचा वापर करा आणि रिपोर्टिंग स्पीचमध्ये दिलेल्या प्रश्नाचं सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला सरळ वाक्य तयार करून त्याचं इनडायरेक्ट करायचं आहे इन ॲसर्टिव्ह पॅटर्न, म्हणजे विधानात्मक पद्धतीने करायचं आहे. विधानात्मक, ठीक आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे. डोंट यूज क्वेश्चन मार्क द्यायचा नाही. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द रिमेनिंग पोर्शन ऑफ this topic. Thank you.